सर्वप्रथम पुन्हा एकदा आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत. आणि हो, छत्रपती संभाजीनगरच असं आवर्जून म्हणावंसं वाटतंय. अर्थात आता सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे खूप प्रश्न आहेत विकासाच्या संदर्भातले आमच्या मनामध्ये. जाणून घ्यायचं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास ज्या नगरीमध्ये होतो आहे, तिथे स्वतः सीएम साहेब काय सांगणार याविषयीची उत्सुकता आहे. पण सर कसं आहे, मराठवाड्यातलं जेवण हे थोडं तिखट असतं. पहिल्या घासाला ठसका लागला पाहिजे, असा तिखटपणा जेवणामध्ये त्यामुळे थोडेसे आमच्या मनातले आम्हाला जरा अवघड वाटणारे प्रश्नही विचारण्याचं आम्ही धाडस आज निश्चितपणे करणार आहोत. तर त्या दृष्टीने पहिलाच प्रश्न मला असा विचारावासा वाटतो, की शहरांची नावं बदलणं हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये घडताना आम्ही पाहतो. सुरुवात उत्तर प्रदेशामध्ये झालेली आम्ही पाहिली आणि आता ती लाट महाराष्ट्र नगर असेल, अहिल्यानगर असेल, धाराशिव असेल. तर हे जे बदल असे होत आहेत, तर यामागचं नेमकं कारण काय? पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा खरोखर आनंद आहे, की छत्रपती संभाजीनगरचा महापौर हा पहिल्यांदा आपण निवडणार आहोत. यापूर्वी औरंगाबादचा महापौर होता, आता छत्रपती संभाजीनगरचा महापौर असणार आहे. आणि तुम्ही जो विषय आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला जी पंचसूत्री दिली, त्या पंचसूत्रीमध्ये गुलामगिरीच्या सर्व निशाण्या आपल्याला पुसायच्या. आपण इतिहास पुसत नाहीये, पण इतिहासातनं ज्या जाणीव होते त्या ठिकाणी मात्र तो इतिहास आपण जो खरा आहे तो या ठिकाणी मांडला पाहिजे. आणि म्हणूनच देशामध्ये अनेक शहरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की अलाहाबादचं प्रयागराज झालं. आता अलाहाबाद काही शतकं होतं, त्याच्या आधी हजारो वर्ष त्याचं नाव प्रयागराज होतं. तीर्थराज प्रयाग त्याला म्हणायचे. आणि म्हणून ही जी काही निशाणी आहे, आता औरंगजेब हा काही भारतीय नव्हता किंवा भारताचा तो कोणी भारतीयांचा लागतही नव्हता. अगदी भारतीय मुसलमानांचा देखील तो हिरो नव्हता, आयकॉन नव्हता, कोणीच नव्हता. या भारतावर भारतातली हिंदूंची मंदिरं पाडणं, इथल्या लोकांना त्रास देणं, जिजियासारखा कर लादणं, अशा गोष्टी त्यांनी केल्या होत्या. त्यामुळे त्याची निशाणी जपण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि म्हणूनच या शहराचं नाव अर्थानं बघा, छत्रपती संभाजीराजे जे होते ना, यांचं जे बलिदान आहे त्या बलिदानाचा असर असा होता की जो औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातनं गेल्यानंतर या राजधानी बनवून की आता मराठ्यांना संपवून टाकेल, हिंदवी स्वराज संपून जाईल, पण त्या महाराजांनी असं जीवित ठेवलं की औरंगजेबाची कबर इथे तयार झाली, पण हिंदवी साम्राज्य याचं नाव छत्रपती संभाजीनगरच तेच आहे आणि तेच राहील. इतक्या सुंदर तर्कशुद्ध पद्धतीने आपण आम्हाला हे समजावून सांगितलेलं आहे. याला जोडून असं विचारावंसं वाटतं सर, की आता आपण छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केलात, त्यामागचा विचार सांगितलात, की या विचारातून या नावातून प्रेरणा घ्यायची आहे. तर आपण त्यांच्याकडे कसं पाहता, त्यांच्या व्यक्तिमत्वात? छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यानंतर एकच गोष्ट आपल्याला आठवते, देश धर्म पर मिटने वाला महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था, अशा पद्धतीनं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि इतिहासाने छत्रपती संभाजी राजांवर खूप अन्याय केला, कारण तो इतिहास मुघलांनी लिहिला, तो भारतीयांनी लिहिला नाही. आणि त्यामुळे प्रचंड वीर 9 वर्ष सातत्याने छत्रपती संभाजीराजे हे औरंगजेबाशी आणि मुघलांशी लढत राहिले, एकही लढाई कधी हारले नाही. प्रचंड प्रतिभावान, 11 भाषांचं त्यांना ज्ञान होतं. त्यांनी लिहिलेली नाटकं, त्यांनी लिहिलेलं वाङ्मय हे कुठल्याही मोठ्या कवीला किंवा एखाद्या साहित्य क्षेत्रातल्या साहित्यिकाला लाजवेल अशा प्रकारचं साहित्य त्यांनी निर्माण केलं होतं. संस्कृतचं त्यांचं पांडित्य हे वेगळ्या प्रकारचं होतं. त्यामुळे अशा पद्धतीनं एक जो राजा की ज्याने 9 वर्ष औरंगजेबाला झुंजवत ठेवलं आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की मग
तराराणी असतील, सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे की शेवटी औरंगजेबाचं स्वप्न पूर्ण झालं नाही, इथे त्याची कबर खोदली गेली आणि त्यानंतर मोगली साम्राज्याचा आपण पूर्णपणे नाश केला. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सर्वात जास्त जर कोणी या स्वराज्याची ज्योत पेटवली असेल तर ते छत्रपती संभाजीराजे होते. म्हणजे कधी कधी आता याला सुदैव म्हणावं की दुर्दैव म्हणावं समजत नाही, पण आता एक चित्रपट त्यांच्यावर आल्यानंतर अनेकांना त्यांचा इतिहास कळला. तोही पूर्ण इतिहास नाही आहे, याच्यापेक्षा खूप दैदिप्यमान अशा प्रकारचा त्यांचा इतिहास आहे आणि तो इतिहास निश्चितपणे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलाच पाहिजे. निश्चितच सर, अशा छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही राहतो, व्यवसाय करतो, वाढतो, याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमानच आहे. सर, छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील प्रमुख शहर, मराठवाड्याची राजधानी म्हटले जातं. पण वर्षोनुवर्ष दुष्काळ आणि रोजगाराचा वानवा इथं असलेला मंत्री झाल्यावर आणि कसे पाहतात? बघा, मी विदर्भातनं येतो आणि वर्षानुवर्ष विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागासलेपणाबद्दल लढणाऱ्यांपैकी आम्ही होतो. आपण बघा, 99 पासनं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मागास भागाची लढाई सुरू केली त्यावेळेस केवळ विदर्भ नाही तर विदर्भासोबत मराठवाड्याचा विषय देखील मी मांडायचो. आणि म्हणून जे काही दुःख होतं दोघांचे सारखं होतं ते समजून घेतलं होतं. आणि म्हणूनच पहिल्या टर्मला जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा ज्यावेळेस घोषित झाला आणि त्याचं काम सुरू झालं, सगळ्यात वेगानं DMICचं काम हे आपण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं. ऑरिक सिटी जे आपल्या मंत्री मोदयांचं स्वप्न होतं, आपण देशातली पहिली इंटिग्रेटेड इंडस्ट्रियल टाउनशिप ही ऑरिक सिटीच्या रूपानं तयार केली आणि आज एक मॅग्नेट म्हणून आपल्याला ही DMIC आणि हा जो काही छत्रपती संभाजीनगरचा ही इकोसिस्टीम एक आपल्याला मॅग्नेट सारखी दिसते. म्हणजे ज्यावेळी समृद्धी महामार्ग त्यावेळी मी 2015 साली ज्यावेळेस सांगायचो की डेस्टिनेशन पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर आहे, आज EV कॅपिटल छत्रपती संभाजीनगर झालं. त्यामुळे मला असं वाटतं की ती जी वाटचाल आहे ती वाटचाल आज मोठ्या वेगानं पुढे जाते. आणि मी तुम्हाला सांगतो, आमची तर टॅगलाईन आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही, पण तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगरी आता निश्चित सर. सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योग येतातच आहे, जसं आता आपण सांगितलं. पण पिढीला हे जाणून घेण्यास आनंद होईल, कंपन्या आहेत ज्या येऊ घातल्या आहेत सर. हे आपल्याला कल्पना आहेच की अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा किर्लोस्कर टोयोटाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आला, इथरचा आला, JSW एनर्जीचा आला. मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे मला आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांचं देखील करायचं आहे. इथे संघटना आहेत, मसिहा असेल किंवा इतर सगळ्या 2-3 संघटना, इतकं उत्तम या सगळ्यांचं काम आहे की सांगतो, छत्रपती संभाजीनगरला आम्ही उद्योजकाला घेऊन आलो की तो छत्रपती संभाजीनगर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून DMIC इथलं आणि त्याचं ज्यावेळेस इथल्या उद्योग जगताशी इंटरॅक्शन होतं त्यावेळी इथलं जे स्किल त्याच्या लक्षात येतं, इथली जी इथे जी काही एक इंडस्ट्री वातावरण जे त्यामुळे आलेला व्यक्ती इथे इन्व्हेस्टमेंट करूनच जातो. त्यामुळे आता खूप इन्व्हेस्टमेंट पाईपलाईनमध्ये आहे. काही चांगल्या पद्धतीनं FDI हे आता डावोसमध्येही त्या ठिकाणी आमची चर्चा चालली आपल्या मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. काही सस्पेन्स राहू द्या, तो डावोसमधनं आल्यावर सांगतो. निश्चित सर, धन्यवाद सर. सर, जसं आपण म्हणालात की DMIC किंवा ऑरिक सिटी हे निश्चितच आता खूप चांगली डेव्हलपमेंट तिकडे होत आहे.
पण सर संभाजीनगरमध्ये सर करणार आहात एक्झिट किंवा अतिक्रमण याविषयी आपलं काही हे खरं आहे, निश्चितपणे आहे. आता DMIC मध्ये आपल्याला म्हणजे या सगळ्या अधिकची लँड, अधिकची जागा करणार, त्या आपल्याकडे जागा कमी पडल्या प्रमाणात जागा आहे, ती जागा आपल्याला करायची आहे. त्यानंतर 2 MIDC आपल्या किंवा 2 हे जे औद्योगिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रांना जोडणारा रस्ता आपल्याला तयार करायचा आहे. त्याची समृद्धीशी कनेक्टिव्हिटी आपल्याला तयार करायची आहे. ही सगळी कामं आता हातात घेतली आहेत. म्हणजे आता यातलं कुठलंही काम राहिलं नाही. त्याचा आराखडा, ही कामं देखील आता याच्यापुढे आपण करणार आहोत. आणि यासोबत आपल्याला लक्षात असेल, पहिल्यांदा 2015 साली छत्रपती रस्त्यांकरता 100 कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर रस्ते आपल्याला मोठे करता येतात, ते ही भावना तयार झाली. आणि काही रस्ते त्या काळामध्ये झाले, मध्यंतरीच्या काळात काही रस्ते झाले. आता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्याची मोहीम झालेली आहे. त्यामुळे जिथे अतिक्रमण काढलं आहे तेही रस्ते आपल्याला चांगले करायचे आहेत. जी काही यावेळेस महानगरपालिका आपली निवडून येईल त्या महानगरपालिकेच्या अजेंड्यावर आपण हे ठेवलेलं आहे की छत्रपती सगळे DP रोड अतिक्रमण मुक्त करायचे आणि लेंथ आणि ब्रेड असेल तेवढे ते करायचे, चांगले करायचे, मजबूत करायचे, व्हाईट टॉपिंगचे किंवा कॉन्क्रीटचे करायचे. हाच आपला अजेंडा असणार आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षात रस्त्याच्या बाबतीत एकदम खड्डेमुक्त आणि बदललेलं छत्रपती संभाजीनगर हे आपल्याला पाहायला मिळेल. खूप खूप धन्यवाद सर. निश्चितच सर प्रश्न आहे प्रत्येकाच्या घराघरातील, मनामनातील आणि प्रत्येक स्वयंपाकघरातील प्रश्न आहे सर. ही संभाजीनगरमध्ये जी गाजली ती आपली पाणी पुरवठा योजना, माननीय खासदार भागवत कराड साहेबांनी केंद्रातून निधी आणला होता. माननीय मंत्री आमचे अतुलजी सावे साहेबांनी पाठपुरावा केला, त्यांनी निधी दिला, तरी अजून पाण्याचा काही मार्ग लागत नाही आहे. आत्ताच आमचे जिल्हाध्यक्ष शितोळे साहेबांना काही लोकांनी तेच प्रश्न विचारले, घागर मोर्चे येतात आहे, याच्याविषयी सर. बघा, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांकरता की आजच या योजनेच्या पंपचं यशस्वी टेस्टिंग आपण 3000 पॉवरचा पंप यशस्वीपणे चालवलेला आहे. म्हणजे आता आपण या टप्प्यात आहोत की पुढच्या 2 महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला पाणी मिळणार आहे. हा योगायोग आहे, मी येणार होतो म्हणून टेस्टिंग केलं नाही, हा योगायोग आहे. पण आपला पायगुण आहे, असं म्हणू शकू. पण मी आपल्याला सांगतो की इथला जो पाण्याचा प्रश्न होता त्या संदर्भात मागच्या काळात मी मुख्यमंत्री होतो, आमचे अतुल सावे असतील, भागवत कराड साहेब असतील, संजय असतील, सगळे लोक माझ्याकडे आले आणि त्यावेळेस इथल्या पाण्याची समस्या बघता आपण एका झटक्यात 1600 कोटी रुपयाची योजना ही छत्रपती संभाजीनगर करता मंजूर केली. त्यानंतर काही दिवसांनी मंडळी पुन्हा माझ्याकडे आली आणि यांनी मला असं सांगितलं की तुम्ही योजना तर मंजूर केली, पण आपल्या नियमाप्रमाणे त्यातले 30% पैसे हे महानगरपालिकेला द्यायचे आहेत. ते 500, 550, 600 कोटी रुपये होतात. आमची काही परिस्थिती नाही. दुसऱ्या दिवशी मी निर्णय केला आणि सांगितलं 100% योजना होईल आणि 1600 कोटी रुपयाचा पूर्ण अनुदानाचा GR काढला. दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की सरकार गेलं, उद्धवजींच्या सरकारने निर्णय केला, आमचा GR बदलला आणि सांगितलं की पुन्हा हे 30% पैसे महानगरपालिकेने पुन्हा 22 मध्ये आम्ही आलो, लगेच ही मंडळी आली, आम्ही त्याचं काम सुरू केलं. तोपर्यंत अडचण अशी झाली होती, कॉस्टही वाढली होती, एरियाही वाढला होता. त्यामुळे आता ही योजना 1600 कोटीच्या ऐवजी पण मला मोदीजींचे आणि कराड साहेबांच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचं, आभार की मोदीजींनी अमृतसारखी योजना आणल्यामुळे आपल्याला केंद्र सरकारकडूनही 1000 कोटी रुपये त्यात मिळाले आणि त्यामुळे 1700 कोटी इकडचे आणि 1000 कोटी तिकडचे असे 2700 कोटी. आणि मग हा जो काही हिस्सा भरायचा होता याकरता राज्य सरकार झाल्याबरोबर त्याच्या 30%चा प्रश्न निर्माण झाला. तेही पैसे आम्ही उभे करून दिले
त्याला आम्ही कर्ज काढलं, त्याच्याकरता आम्ही गॅरंटी दिली. आता सगळे पैसे मिळाले. पहिल्या टप्प्याचं मागच्या काळात येऊन मी उद्घाटन केलं. अंतिम टप्प्याचं, त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाणी रोज प्रत्येकाच्या घरामध्ये येण्याचा मार्ग आम्ही मोकळा केलाय. नव्हे तर जो वाढता भाग आहे, म्हणजे सातारा देवळाई सारखा देखील जो भाग आहे, याही भागामध्ये आता पाणी पुरवठा करण्याकरता आपण योजना करून पाईपलाईन टाकणं सुरू केलेलं आहे. तिथल्याही टाक्या आपण तयार केले. छत्रपती संभाजीनगरचा सगळा भाग हा पाणीमय ते किती सुखावलेले आहेत हे आपण आता पडद्यावरती पाहिलं असेल. तुमचे मनपूर्वक आभार. खूप खूप आहे. यानंतर कौतुक केलं इथल्या उद्योग जगताचं, तर मला वाटतं त्याचे एक प्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी प्रशांतजी देशपांडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण उद्योग क्षेत्राविषयी आम्ही बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श केला, पण आपल्या मनात आणखीन काही प्रश्न असतील तर आपण या निमित्ताने विचारा. आदरणीय देवेंद्रजी, आपले इथे सहर्ष स्वागत. तुमचं शहर आहे. एकत्र करतात, आम्ही त्याला टीम ऑफ असोसिएशन्स म्हणतो. G20 असू दे, शहराच्या विकासाच्या दृष्टीने असेल तर आम्ही एकत्र येऊन करतो. आणि तुमच्या आश्वासक नेतृत्वामुळे आमच्या शहराला खूप मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक येते आहे. 1,20,000 कोटीची गुंतवणूक ऑलरेडी आलेली आणि अजून हा प्रश्न असतो की या तर हे शहर त्याला कोप करू शकेल का? आणि ते ग्राउंड आघाड्यांवरती आपण केलं तरच हे, नाहीतर हे शहर त्या विकासाच्या याच्या खाली कोलमडण्याची शक्यता आहे. तर त्याच्याबद्दल आपलं काय? अगदी मी तुमच्या मताशी सहमत आहे की हा सगळा औद्योगिक विकास आहे, त्याच्यासोबत आपल्याला अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर देखील तयार करावं लागेल. आणि म्हणूनच पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, सिवरेजच्या योजना असतील, रस्त्यांच्या, बघा सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे की आपल्या देशामध्ये एक संकल्पना होती, गावात राहतो त्यामुळे गावाचा विकास म्हणजे भारताचा विकास. ते योग्यही होतं, पण त्याच वेळी भारतामध्ये शहरं आहेत याचा कोणी विचार नाही केला, शहरांच्या विकासाचा विचार नाही केला. तुम्ही बघा, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता लोक शहरात आले, शहराची लोकसंख्या वाढली, पण कुठल्या योजनाच नव्हत्या. त्यामुळे आलेल्या लोकांचं अतिक्रमण झालं, झोपडपट्ट्या तयार झाल्या, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, घनकचऱ्याच्या वाहू लागल्या, त्यात महिला सगळा वाहू लागला. 2014 साली मोदी हा शहरात तयार होतो. या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे. शहरात राहणारा गरीब मध्यमवर्गीय याच्या जीवनात परिवर्तन केलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्या आपल्या देशामध्ये स्मार्ट सिटीची योजना, अमृत, त्यासोबत स्वच्छ भारत शहरी मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन, असे अनेक मिशन सुरू केले की ज्या मिशनमधनं हजारो कोटी रुपये आपल्याला मिळाले. आता तुम्ही बघा, नॉर्मली छत्रपती संभाजीनगर सारख्या शहराला 200-300 कोटी रुपये मिळत नव्हते. एका झटक्यात 2700 कोटी का मिळाले? कारण 1000 कोटी रुपये अमृत शहरांच्या योजनेतनं छत्रपती मोदीजींनी शहराच्या विकासाकरता जवळजवळ त्या ठिकाणी 50,000 कोटी रुपये दिले. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात आपली शहरं बदलत आहेत. आणि आपल्याला एक गोष्ट सांगतो की एकीकडे आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास करतो आहोत, पण त्याच वेळी जोपर्यंत शहरांची आर्थिक ग्रोथ होत नाही तोपर्यंत येत नाही. आता त्या चक्रातनं संभाजीनगर बाहेर येत आहे. आर्थिक विकासातनं एक महानगरपालिका तिथे पेईंग अशा प्रकारे त्यातनं त्या जवळ थोडा पैसा येतो किंवा कर्ज घेण्याची क्षमता तयार होते आणि त्यातनं पुढचा विकास होतो. तर विशेष सायकल होतं
त्यातनं बाहेर निघून व्हर्च्युअस सायकलमध्ये आता संभाजीनगर औद्योगिक विकासामुळे मी आपल्याला सांगतो केवळ उद्योगाचा विकास होणार नाही, हे शहरही अतिशय चांगलं शहर होईल. वा, निश्चितपणे एकंदरीतच सगळ्याच शहरांचा नियोजनबद्ध विकास पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहता येणार आणि छत्रपती संभाजीनगर त्यातलं एक ठळक उदाहरण असेल. मला यालाच जोडून एक माझा अनुभव आपल्यासमोर मांडावासा वाटतो. एक कलाकार म्हणून आम्ही नेहमी उत्सुक असतो छत्रपती संभाजीनगरमध्ये यायला, कारण इथल्या रसिकांची दाद इतकी सुंदर मिळते. पण इथे यायचं म्हणजे मुंबई पुण्यावरून येताना 2-2 दिवस काढायला लागतात आणि ती थोडीशी अडचण असते. तर आता समृद्धी महामार्ग झाल्यानंतर खूप चित्र बदललंय. अलीकडे आम्हाला जेव्हा कार्यक्रमासाठी फोन येतो तर आम्ही विचारतो की समृद्धीने येता येणार आहे का, तर लगेच पसंती देता येते, कारण एका दिवसात कार्यक्रम करून परत नाही शक्य होतं. तर या गोष्टीसाठी म्हणजे आम्हाला तुमचं आभारही मानायचे आहेत. आणि एक प्रश्न आहे की हे जे विजन आहे की समृद्धी महामार्गासारखा महामार्ग कधी नेमकी ही कल्पना तुमच्या मनात आली? इज इट वन ऑफ युअर ड्रीम प्रोजेक्ट असं म्हणता येईल? येस, ऑफकोर्स. मी समृद्धी महामार्गाची संकल्पना पहिल्यांदा 2001 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडली आणि त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की आपल्याला नागपूरपासून मुंबईपर्यंत एक कम्युनिटी तयार केला पाहिजे, कारण मुंबईची पोर्ट कनेक्टिव्हिटी जी आहे त्याचा जो आर्थिक लाभ आहे हा यापूर्वी पुण्याला मिळाला, तो MMR क्षेत्राला मिळाला, काही प्रमाणात पलीकडे पाहिजे. पण आपण जर ही कनेक्टिव्हिटी तयार केली आणि 2001चा काळ जो आहे आपल्याला माहिती आहे की तो IT चा काळ होता आणि म्हणून मी त्याला कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे म्हटलं होतं की त्याच्या आपण स्मार्ट रोड तयार करून सगळं त्या रोडवरची इकोसिस्टीम ही आपण स्मार्ट इकोसिस्टीम तयार करू शकू. आणि म्हणून त्यावेळेस तो विषय मांडला होता. दुर्दैवाने तो त्यानंतर झाला नाही. मी 14च्या शेवटी लगेच 2015 मध्ये मी ती संकल्पना मांडली की आपल्याला हा रस्ता करायचा आहे. संकल्पना मांडली तेव्हा लोक अनेक मला मूर्खात काढायचे की असा रस्ता होऊ शकतो का, एवढा महाग होऊ शकतो का. आणि मग मला अनेक सल्ले देखील आले, आहे त्या रस्त्याला नीट करा ना, कशाला तुम्हाला नवीन रस्ता पाहिजे. पण मी त्यावेळेस समजून ग्रीनफील्ड रोड जो असतो हा नवीन एरिया ओपन अप करत असतो. एक्झिस्टिंग रोडवर लँड ॲक्विजिशन करणं फार कठीण असतं. लँडचे भाव देखील खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्या ठिकाणी साईडला काही ना काही कन्स्ट्रक्शन झालं असतं, त्यामुळे ते फार कठीण असतं. रोड एक अर्थव्यवस्था असतो आणि म्हणून जेव्हा समृद्धी करायला बसलो त्यावेळी पहिलं काम काय, नागपूरपासून मुंबईपर्यंत सरळ रेष ओढली आणि मला सरळ रस्ता पाहिजे, कुठेही या ठिकाणी हा फिरून जाणार नाही असा रस्ता आपल्याला तयार करायचा आहे. आणि मग त्या संदर्भातलं प्लॅनिंग आम्ही करत गेलो. लँड ॲक्विजिशनचा एक प्रश्न होता खूप मोठा. लोकांना असं वाटायचं की लँड ॲक्विजिशन आपल्याकडे 10-10 वर्ष होत नाही. पण मी असं सांगितलं की या ग्रीनफील्ड रोड लोक आपल्याला जागा देतील, आपण हा प्रयत्न केला पाहिजे की त्यांना जागेचा उत्तम मोबदला दिला. आपल्याला कल्पना असेल, याच छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजींनी, शरद पवार साहेबांनी सभा घेऊन समृद्धीला 1 इंच जागा देऊ नका म्हणून सांगितलं. अनेक गावांमध्ये ते गेले. मी निर्णय केला की त्या जमिनीची जी किंमत आहे त्याच्या 5 पट किंमत आम्ही देऊ आणि थेट त्या ठिकाणी खरेदी करू. आणि त्याकरता पैसा उभा केला. पहिल्यांदा मी जे आमच्याकडच्या कॅशरिच अशा प्रकारच्या ज्या एजन्सीज होत्या, सिडको असेल तिथनं 500 कोटी घेतले, MIDCतनं 500 कोटी घेतले, MMRDतनं 500 कोटी रुपये असं उधार घेतले. त्यांना सांगितलं तुम्हाला परत करू. आणि या ठिकाणी हे पैसे देणं सुरू केल्याबरोबर ज्या गावामध्ये साहेबांनी सभा त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही नका, एका दिवसात त्या अख्ख्या गावाने समृद्धी महामार्गाकरता सगळी जमीन दिली आणि दॅट वॉज अ गेम चेंजर. 9 महिन्यामध्ये 800 किलोमीटरच्या ग्रीनफील्ड रोडची सगळी जमीन ॲक्वायर झाली. 4 वर्षामध्ये आम्ही तो रस्ता त्या ठिकाणी कंप्लीट केला. नंतर थोडं सरकार गेल्यावर काही अडचणी आल्या होत्या, परत सरकार आलं, त्याही अडचणी दूर केल्या आणि आता समृद्धी महामार्ग हा असा एक महामार्ग झाला आहे की सगळ्यांना त्या महामार्गाशी जोडायचं आहे. म्हणूनच मी आता त्या ठिकाणी समृद्धी महामार्गावरनं
JNPT पर्यंत तर आता आपण जाऊ शकतो, कारण आपला आता नवीन जो त्या ठिकाणी थोडासा भाग राहिला तो झाला की ती पोर्ट कनेक्टिव्हिटी होईल. आता नाशिकपासून समृद्धी महामार्गावरनं जे नवीन वाढवण बंदर आपण करतोय, जे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं गेम चेंजर आणि देशाचं गेम चेंजर बंदर असणार आहे, त्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आपण करतोय. म्हणजे नाशिकच्या समृद्धी महामार्गापासून 1 तासामध्ये आपण वाढवण बंदराला जाऊ शकू अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी करतोय. असं आहे की आता पुढच्या काळामध्ये आपल्या छत्रपतीला 2 मोठे पोर्ट त्या ठिकाणी राहतील. एक JNPT पोर्ट राहील. आपण आता सांगत असताना लक्षात आलं, अनेकदा काय होतं, आमचा प्रवास सुखकर झाला ही एकच बाजू आमच्या समोर येते, पण त्याचा एकंदर उद्योगावरती, विकासावरती कसा परिणाम होतोय. म्हणून याला जोडून एक प्रश्न विचारावासा वाटतो. जेव्हा आम्ही छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती उतरतो तेव्हा इतकं अद्ययावत, इतकं सुंदर विमानतळ आहे की ते डोमेस्टिक एअरपोर्ट आहे असं वाटत नाही. तर ते इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार का? बघा, इंटरनॅशनल एअरपोर्ट करणं काही कठीण नाही आहे. मुख्य त्याचा विषय असा आहे की तिथे वाईड बॉडी एअरक्राफ्ट उतरलं पाहिजे, मोठं एअरक्राफ्ट तिथे उतरलं पाहिजे. आणि याकरता त्या ठिकाणी आपला रनवे थोडा मोठं करणं, त्याकरता लँड ॲक्विशन करणं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. मागच्या काळामध्ये आमच्या सगळ्या लोकांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आपण दिले. आता त्याचं ॲक्विजिशन मला असं त्यानंतर आपण त्या ठिकाणी जो काही रनवे ठिकाणी मोठे एअरक्राफ्ट जे आहेत व्यवस्था झाली तर छत्रपती संभाजीनगर हे फार स्ट्रॅटेजिक आहे. वाटतं की मग याला, आणि नुसतं इंटरनॅशनल घोषित करून चालत नाही ना, परदेशातनं विमानं देखील उतरली पाहिजेत. तसं इंटरनॅशनल एअरपोर्टच आहे, पण परदेशातनं विमानं देखील उतरली पाहिजेत. मला असं वाटतं की आता ज्या प्रकारचे उद्योग या ठिकाणी आहेत, जसं पुण्याचं काय झालं बघा, पुण्यामध्ये उद्योगांमुळे पुण्यात जवळपास, म्हणजे तुम्हाला सांगतो की एक्सपॅट्सची एक पुणे हे हॉटबेड तयार झालं. म्हणजे अनेक लोक, आता जर्मन लोक म्हणतात की पुणे आहे, फ्रेंच लोक म्हणतात आमचं दुसरं घरच पुणे. त्या पद्धतीनं पुण्याच्या एअरपोर्टवर आम्हाला आज डायरेक्ट फ्लाईट पाहिजे, पण आम्ही तिथे जागा देऊ शकत नाही, म्हणून पुण्याला नवीन एअरपोर्ट बांधतोय. त्यामुळे ही जी औद्योगिक इकोसिस्टम एकदा तयार झाली की तुम्ही बघा, या ठिकाणी ही मागणी निश्चितपणे सुरू होईल. वेगवेगळ्या देशातनं एअर फ्लाईट देखील या ठिकाणी येते. आपण भविष्याविषयी बोलतो आहोत, इतका आशा, पण भविष्य हे शेवटी तरुण पिढीच्या आणि तरुण पिढी ते पुढे घडवणारच. खास करून मराठवाड्यात फक्त तुमच्या समोर मांडावा असं वाटतो की क्रीडा क्षेत्रात खूप उत्तम कामगिरी करतो आहे. मराठवाड्यातल्या काही योजना आहेत का, काही विचार केला? नाही, निश्चितपणे योजना आहेत. क्रीडा क्षेत्रावर आपला खूप भर आहे. आपण हे ठरवलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं गरवारे स्टेडियम जे आहे ते आपल्याला अतिशय आधुनिक त्या ठिकाणी करायचं आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपल्याला तयार करायची आहे. ते आमच्या अजेंड्यावर आहे. ही स्पोर्ट्सच्या माध्यमातून, कारण आता स्पोर्ट्स हे प्रोफेशनल झालंय, त्यामुळे स्पोर्ट्सचा अर्थ केवळ स्पोर्ट्स म्हणजे आहे, त्याच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. आता केवळ तो खेळ राहिलेला नाही, प्रोफेशन असल्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होते. आज एका खेळाडू सोबत 4 प्रकार आपल्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीतनं दिलं गेलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि म्हणजे माहिती नाही, पण जी स्टार्टअप इकोसिस्टम आहे ती संभाजीनगर इन्क्युबेशन होतं. आणि अगदी पूर्वी देखील एआयच्या संदर्भातलं एक जागतिक स्तरावर संभाजीनगरमध्ये होती, ती अनेकांना माहिती नव्हती. म्हणजे ज्या प्रेझेंटेशन केलं आणि मला सांगितलं कुठे आहात, ते म्हणाले आम्ही जगातलं सगळं काम करतोय पण छत्रपती.
त्यामुळे ही जी काही एक मला असं वाटतं हे करणं आणि म्हणून आता आपली जी नवीन स्टार्टअप पॉलिसी आपण तयार केलेली आहे, या स्टार्टअप पॉलिसीमध्ये छत्रपती इन्क्युबेशन सेंटर उभे सोबत आपण या ठिकाणी फंड अशा प्रकारे जे स्टार्टअप आहेत त्यांना कमर्शियली म्हणून त्यांना ज्यावेळेस एक्सपांड करायचं आहे तर त्यांना त्या फंड ऑफ फंडच्या माध्यमातून आणि विभाग म्हणजे विभागात म्हणजे आता हा मराठवाडा विभाग आहे स्टार्टअप इकोसिस्टम मध्ये काम करते त्यांना त्याच्या माध्यमातून पैसे देऊन त्यांना कमर्शियली वायबल करण्याचं काम आम्ही करणार आहोत. सर पुढील प्रश्न जो माझा आहे ॲक्च्युली प्रशांत देशपांडे साहेबांनी त्याच्यातला बरेचसे अंश त्यांच्या याच्यात आलेले आहेत. सर जसं आता आपण म्हटलं की इंडस्ट्रीयल ग्रोथ शहराची होणारच आहे, वाढतेच आहे. लाखो लोक येत्या काही काळामध्ये शहरात येतील. खरंच आपलं शहर आज तयार आहे का या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी? सर प्रत्येक शहरात जागा, जमीन व घरांचे प्रश्न हे असतातच, आहेतच. आणि तसंच संभाजीनगरमध्ये पण आहे सर. तर संभाजीनगरमध्ये आता बिडकीन किंवा आजूबाजूची जी गावं आहेत त्यांची डेव्हलपमेंट असेल, संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे CSMRDA जे आहे, किंवा गुंठेवारीद्वारे बाकीच्या घरांचं नियमितीकरण असेल, याच्यासाठी सर आपला व्ह्यू कसा आहे? निश्चितपणे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये सिडकोचे प्लॉट फ्री होल्ड करणं असेल किंवा आपला जो गुंठेवारीचे जे त्या ठिकाणी आपण 20 रुपये घ्यायचो ते 2.5 रुपये करण्याचं काम आपण केलं. मागच्या काळामध्ये सातारा देवळाईचे लोक देखील आमच्याकडे आले होते, त्यांचे काही या संदर्भातले प्रश्न होते, त्यातही ज्यांनी डेव्हलपमेंट पूर्ण केलेलं आहे स्वतःच्या पैशातनं केवळ प्राधिकरण नसल्यामुळे त्यांनाही आपण त्या ठिकाणी मदत. विशेषतः या महाराष्ट्रामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी मुख्यमंत्री असताना प्राधिकरण तयार केलं. त्याच्या पाठीमागची भूमिकाच ही आहे की जेव्हा शहरं मोठी होतात लगेच काही महानगरपालिकांची लोकांचा त्याला विरोध असतो, अनेक अडचणी असतात आणि मग त्या शहरांच्या आसपास खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं तयार होतात, अविकसित लेआउट तयार होतात, अतिशय बकाल अशा प्रकारची आणि काही आपण त्या ठिकाणी रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी जी तयार केलेली आहे, या रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीचं कामच हे आहे की नगरपालिकेचं क्षेत्र आहे, क्षेत्र डेव्हलपमेंट प्लॅन तयार करायचा आणि त्या विकास आणि सोयी करायच्या. उठला की बाबा हे तर सगळं ठीक आहे, पण हे जी विकास प्राधिकरणं तुम्ही तयार केली आहेत हा पैसा कुठनं उभा करणार घेतला आणि या विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातल्या जेवढ्या सरकारी जमिनी होत्या त्या सगळ्या सरकारी जमिनीची मालकी त्या प्राधिकरणांना देऊन टाकली. त्यामुळे आता त्या प्राधिकरणाच्याकडे त्या लँड रिच आहेत, त्यांच्याकडे लँड ही मत्ता म्हणून आहे, त्याचा उपयोग करून ते त्याच्यावर पैसाही उभा करू शकतात, त्याचा उपयोग करून त्याचं प्लॅनिंगही करू शकतात, नवीन वसाहती तयार करू शकतात, नवीन उद्योगाचे केंद्रही तयार करू शकतात, नवीन कमर्शियल केंद्रही ते तयार करू शकतात. आणि विशेषतः आपला प्रयत्न असा आहे की पुढच्या काळामध्ये आत्ता मध्यंतरी आपण बघितलं असेल की सगळ्यांचा एक आम्ही हे जेवढी प्राधिकरणं आहेत या सगळ्यांचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही घेतला. त्यांची एक आम्ही पुण्याला यशोदामध्ये एक कॉन्फरन्स घेतली, मी होतो 2 दिवस. यांना सगळ्यांना पुढच्या काळातलं मास्टर प्लॅनिंग कसं करायचं, त्या मास्टर प्लॅनिंगला फायनान्सिंग कसं करायचं अशा पद्धतीनं आपण समजून सांगितलं आहे. आणि फॉर्च्युनेटली आता या क्षेत्राचं मास्टर प्लॅनिंग झाल्यानंतर अमृत योजनेतनं इथे करता येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भविष्याचा विचार करून हे जे काही एरियाज आहेत याचा योग्य इन्व्हेस्टमेंट केली तर शहराची हॅफहजार्ड नवीन असं बऱ्याचदा तर सर
मला एक 2 उत्तर प्रिय आपण कसं नेते म्हणून आपण ह्या घटनेकडे कसं पाहता? माझ्यातला नेता आणि गृहमंत्री काही फार वेगळा नाही आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, यापूर्वी देखील मी बोललोय, विकास तेव्हाच होतो जेव्हा त्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था असते आणि त्या शहरात शांती असते. 2 वेळा ज्यावेळी या शहरामध्ये दंगल किंवा दंगल सदृश परिस्थिती झाली, त्यातनं कुठेतरी इन्व्हेस्टर्सच्या मनावर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून मध्ये कायद्याचंच राज्य असलं पाहिजे, सौहार्द असला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी आज येतोय इंटरनॅशनल इन्व्हेस्टर आपल्याकडे येतोय, हा इंटरनॅशनल इन्व्हेस्टर येत असताना मध्ये कसं आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी किंवा काही लोकांवर कारवाई केली की जे MIDC मध्ये लोकांना ब्लॅकमेल करायचे, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक अनरेस्ट उभे करायचे, या सगळ्या गोष्टींमुळे शहर मागे जातं. आणि म्हणून माझं अतिशय स्पष्ट मत आहे, कायद्याचंच राज्य असलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या ज्या प्रवृत्ती आहेत ठेचलंच पाहिजे. बिलकुल सर. सर पण आता जसं आता म्हणजे MIMचा मी विषय काढला, ॲक्च्युली राजकीय विषय होतं, पण अकोटमध्ये झालं आहे त्याचं काय त्याच्याविषयी? बघा, पहिली गोष्ट तर अकोटमध्ये काय घडलं हे सांगतो की अकोटमध्ये आमची आणि राष्ट्रवादीची युती होती. आमचा नगराध्यक्ष आला आणि तिथे खाली त्यांचे आणि आमचे नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादीने त्या युतीमध्ये काही MIMचे नगरसेवकही जोडून घेतले, 4 नगरसेवक, आणि त्या युतीत त्यांना प्रवेश दिला. त्यामुळे टेक्निकली त्यांचा आमच्यासोबतही त्यांची युती झाली. ही खालच्या स्तरावरच झाली, पण आमची भूमिका स्पष्ट आहे. काहीही झालं तरी MIM सारख्या पक्षाशी आम्ही युती करणार नाही. तात्काळ आम्ही ती युती तोडली, त्यांना अलायन्समधनं बाहेर काढलं. आणि एवढंच नाही तर आमचे तिथले जे आमदार आहेत त्या आमदारांना तुम्हाला पक्षातनं निलंबित का करण्यात येऊ नये याची नोटीस आम्ही दिलेली आहे. कारण अशा प्रकारच्या गोष्टी स्थानिक स्तरावरही आम्ही सहन करणार नाही. MIM सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही. एक वेळ अपोजिशनमध्ये बसू, घरी बसू, पण MIMशी युती करणार नाही. म्हणजे सर हे प्रश्न ॲक्च्युली तरुण वोटर्स कडून आलेले नाही, प्रश्न करेक्ट आहेत. आहे, काही प्रश्नच नाही. म्हणजे ही एम्ब्रेसमेंटच आहे आमच्याकरता की खालच्या स्तरावरही टेक्निकली का होईना पण आमच्याशी ती युती जर कोणी दाखवली, एम्ब्रेसमेंट आहे आणि हे सहनच नाही होऊ शकत. सर आता संभाजीनगरमधली जी निवडणूक आहे ती नेहमी बाण किंवा खान, म्हणजे बाण की खान याच्यावरच व्हायची. आतापर्यंतचा इतिहास होता. शिवसेना तेव्हा सोबत होती, आता सध्या युती नाही आपली. याच्यावर भाजपचा म्हणजे आता नवीन नारा आता आम्ही काय म्हणून घ्यायचं? नवीन नारा जर आपल्याला पाहिजे असेल तर तो नारा असा होईल, न बाण न खाण, राखू भगव्याची शान. क्या बात है. क्या बात है. त्यामुळे बघा, मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा. म्हणजे आमचे तर इथले नेते माझ्यापायी वैतागले की रोज ते एक प्रस्ताव द्यायचे, तिकडनं काहीतरी नवीन यायचं, ते वैतागायचे. मी त्यांना सांगायचो नाही, प्रयत्न सोडायचा नाही, आपल्याला युती करायचीच आहे. दुर्दैवाने इथली शिवसेना ही, त्यामुळे आमच्याकडे कसं आहे, नेतृत्वाने सांगितलं इथे अनफॉर्च्युनेटली शिवसेना, आणि त्यामुळे एकाने प्रस्ताव मान्य केला आणि सांगायचा हे नाही आम्हाला हे पाहिजे. असं 4-5 वेळा झाल्यानंतर मी प्रत्येक वेळी त्यांना सांगायचो की चला, त्यांनी म्हटलं नव्याने प्रस्तावावर म्हणजे आता मंत्री संजय शिरसाट जी आहेत त्यांच्याशी मी अनेक वेळा बोललो, त्यांनी मान्यता दिली अनेक वेळा की ठीक आहे, हे करून हे करा. मी यांना सांगायचो चला हा वॉर्ड नाही हा वॉर्ड देऊन टाका, चला सिटिंग असला तरी एक देऊन टाका. पण अल्टिमेटली दुर्दैवाने त्यांच्याकडे डिवायडेड हाऊस असल्यामुळे ते शेवटपर्यंत निर्णय करू शकले नाही आणि शेवटी त्यांनी रागारागात म्हणजे त्यांच्या आपापसातल्या भांडणात ती युती तोडून टाकली. युती संभाजीनगरमध्ये तुटण्याचं मला दुःख आहे. इथे तुटायला नको होती. पहिल्यांदाच आपण निवडणुकीला छत्रपती संभाजीनगर म्हणून जातोय.
आणि मी तर आमच्या लोकांना हे सांगितलं होतं की चला 4 जागा कमी लढायला मिळतील, काय फरक पडतोय. आपल्याला शेवटी एक लार्ज अशा प्रकारचा इंटरेस्ट पाहायला पाहिजे, पण दुर्दैवाने ती होऊ शकली नाही. पण याचा अर्थ आम्ही शत्रू नाही आहोत. आम्ही आता या निवडणुकीमध्ये ही लढत आमची मैत्रीपूर्णच आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 नंबरचा पक्ष हा भारतीय जनता पक्षच असेल आणि आमच्या मागे मागे आमचे मित्र असतील. ते काही म्हणजे कुठेतरी जातील आणि अल्टिमेटली काय आहे की शेवटी ज्यावेळी भगव्याचा विषय येईल त्यावेळी आम्हाला विचार तर करावाच लागेल. आता तर आमचा प्रयत्न हा आहे की एकट्या आमच्या भरोशावर आम्ही पूर्ण या ठिकाणी बहुमत मिळवू. पण ठीक आहे, ते मिळालं तरीही आणि नाही मिळालं तरीही आम्ही काही आमच्या मित्रांना किंवा जे भगव्याची पाठराखण करतील ते कुठलाही पक्ष असो त्यांना आम्ही सोडणार नाही. मला वाटतं इतक्या मोकळेपणाने असा राजकीय संवाद होणं ही एक दुर्मिळ गोष्ट म्हटली पाहिजे. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे विविध स्तरातली मंडळी आज आवर्जून उपस्थित आहेत. औद्योगिक क्षेत्राशी आपण गप्पा मारल्या. अशा काही मंडळी आहेत की जी या शहराच्या विचारात आणि विकासामध्ये खूप लक्ष घालणारी अशी जुनी जाणती प्रतिष्ठित मंडळी आहेत. तर मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर शांतीलाल सिंघी यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारावा. आपल्याला त्यांच्यापर्यंत माईक देत आहे. मुख्यमंत्री साहेब, स्वागत आहे संभाजीनगरमध्ये. खास करून या ऐतिहासिक शहरामध्ये पर्यटनबाबत आपली काय भूमिका राहील आणि पर्यटनाचा विकास या शहराला कसा करता येईल. त्यासोबत सर, सांस्कृतिकमध्ये इथे नाट्यगृह पूर्ण असे नाही आहे, त्या संदर्भातही आपण काय कराल. पहिले तर पर्यटनाच्या दृष्टीने खरं म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची भूमी आहे. कारण आपल्याला माहिती आहे इथे ऐतिहासिक किल्ला देखील आहे, इथे घृष्णेश्वराचं अतिशय सुंदर मंदिर देखील आहे, जवळच आपल्याला माहिती आहे अजिंठा आहे. सगळ्या आपल्या ज्या काही अतिशय प्राचीन अशा प्रकारच्या कलाकृती आहेत. एक प्रकारे मागच्या काळामध्ये आम्ही एक सर्किट म्हैसमाळला जोडून एक मोठं सर्किट तयार करण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतला होता. मध्यंतरी त्याच्यामध्ये काही अडचणी आल्यात सरकार नसल्यामुळे, पण आता पुन्हा त्या सर्किटचं काम आम्ही हातामध्ये घेतो. आणि विशेषतः मला एका गोष्टीचा आनंद आहे की आता घृष्णेश्वराच्या मंदिराचा आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचा कॉरिडॉर या मंदिराचा आम्ही तयार करू. त्या ठिकाणी अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करू आणि या माध्यमातून पर्यटकांकरता या ठिकाणी अत्यंत चांगल्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था आम्ही उभ्या करू. त्या दृष्टीने सर्व काम आम्ही सुरू केलेलं आहे. मला विश्वास आहे, कारण बघा ज्यावेळेस औद्योगिक प्रगती होते ना त्यावेळी पर्यटनालाही चालना मिळत असते. त्यामुळे त्या पर्यटकांकरता व्यवस्था उभ्या करणं आणि ज्योतिर्लिंग हे तर आपल्या प्रत्येक जो हिंदू आहे त्याला असं वाटतं की आपण कधीतरी तिथे गेलं पाहिजे. पण अनेक वेळा म्हणजे अगदी काशीचंही आपण जर बघितलं तर मी जेव्हा पहिल्यांदा काशीला गेलो अतिशय भक्तिभावाने काशीला गेलो आणि गेल्यानंतर तिथली परिस्थिती बघून मला डोळ्यात पाणी आलं की काय आहे, ज्या काशीचा इतका आपण उल्लेख करतो त्या काशीची काय अवस्था आहे. पण मी मोदीजींचे आभार मानेन की त्यांनी काशी बदलून दाखवलं. आज त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारे जो काही काशीचं जे एक व्हायब्रेशन आपल्याला मिळतं तसंच व्हायब्रेशन आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ज्योतिर्लिंगात मिळालं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की पर्यटनाचा, कारण अतिशय उत्तम मुद्दा यांनी मांडलेला आहे की पर्यटन एक असं आहे की जे खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करतं आणि हा रोजगार हा अगदी शेवटच्या माणसाला मिळतो. म्हणून त्या दृष्टीनं प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. याला जोडून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. थोडासा आत्ताच्या प्रश्नांपेक्षा जरा वेगळा प्रश्न आहे. फक्त आपल्याला शेवटाकडे जावं लागेल कारण अशीच माझी एक मुलाखत नागपूरला आहे. जरूर सर. मला उल्लेख करावासा वाटतो तो युनेस्कोच्या माध्यमातून आपले जे दुर्ग किल्ले आहेत
छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे आणि आज जागतिक नकाशामध्ये या दुर्ग किल्ल्यांना एक मानांकन मिळणं हा खूप मोठा विजय एका अर्थाने महाराष्ट्रासाठी होता आणि जो आपण घडवून आणलात. तर त्याविषयी पटकन सांगा. ते खरं म्हणजे याचं सगळं श्रेय जे आहे हे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींना द्यावं लागेल. कारण आम्ही जसं युनेस्कोमध्ये आपल्या देशाचं नामांकन काय असावं, तर आम्ही त्या ठिकाणी आपले महाराजांचे किल्ले पाठवले होते. वेगवेगळ्या राज्यांनी 20-22 वेगवेगळे प्रस्ताव पाठवले होते. पण मोदीजींनी सांगितलं की नाही, एकच प्रस्ताव जाईल आणि तो छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा प्रस्ताव जाईल. आणि त्यानंतर एक खूप मोठी लढाई आम्हाला लढावी लागली. त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की युनेस्कोचे लोक आले, त्यांना ते हेरिटेज आम्ही दाखवलं. त्याचं जुनं, कारण हे किल्ले जे आहेत याचा खूप जुना इतिहास आहे. महाराजांनी किल्ले तयार करताना काही किल्ले हे अगदी पुरातन किल्ले होते, त्या जागा शोधून काढल्या आणि त्याला आधुनिक केलं. त्यामुळे ती सगळी त्याची जी काही पुरातन वास्तू आहेत, त्याचे जे पुरावे आहेत, हे सगळे आम्ही मांडले. त्यानंतरही प्रश्न असा निर्माण झाला की त्यांनी ते डेफर केलं आणि जेव्हा डेफर होते त्यावेळी त्याच्यावर मतदान होतं. 23 वेगवेगळे देश आहेत की जे देश मतदान करतात आणि 2/3 मेजॉरिटीने जर मतदान तुमच्या बाजूनी झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे हे नामांकन मिळतं. मग आम्ही त्या देशांशी चर्चा चालू केली, त्यांच्या राजदूतांना बोलवलं, त्यांच्याशी मी संवाद साधला, आमच्या आशिष शेलारांना आणि आमच्या सचिवांना युनेस्कोमध्ये पाठवलं. अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात युनेस्कोमध्ये शर्मा म्हणून आपले जे तिथले आपले दूत आहेत त्यांना त्या ठिकाणी कामी लावलं. तिकडे एकेका आपण देशाशी चर्चा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की मतदानाच्या दिवशी 23ही देशांनी आपल्याला मतदान केलं. असं कधी होत नाही, पण 23ही देशांनी मतदान केलं आणि महाराजांचे किल्ले हे युनेस्कोचे हेरिटेज साईट म्हणून त्या ठिकाणी नामांकित झाले. आपण वेळेचा आम्हाला निर्देश केलेला आहेच. अगदी शेवटचे 2 प्रश्न आणि एक रॅपिड फायर विचारलं तर चालेल का? चालेल चालेल. पटकन फक्त विचारतो की AI सुद्धा आपण हाताळता, म्हणजे आधुनिकतेकडे पाहता आणि हिंदुत्वाचाही मुद्दा आपल्यासाठी हे महत्वाचा आहे. तर हा कसा काय समतोल आहे? बघा, मला असं वाटतं याच्यात भेदच नाहीये. हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. एखादा जो मोबाईल फोन असतो ना, त्याचा आत्मा त्याचं सिम कार्ड असतं. ते सिम कार्ड काढलं तर मोबाईल फोनमध्ये काहीच नाही आहे. तसं आमचा आत्मा हिंदुत्व आहे, आमचं सिम कार्ड हिंदुत्व आहे. ते काढलं तर आमच्यामध्ये काहीच नाही आहे. आणि हे जे हिंदुत्व आहे ना, हे हिंदुत्वच खऱ्या अर्थानं आम्हाला हे विकासाचं राजकारण शिकवतं. कारण ही हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती, सनातन संस्कृती, त्याला तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा, ही संस्कृती जगातली सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे, सगळ्यात प्राचीन सभ्यता आहे. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस अख्खा युरोप स्टोन एजमध्ये होता त्या काळामध्येही आमच्या सरस्वती सभ्यतेनं पूर्ण विकसित नगरं वसवलेली आज आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे विकास आणि या 2 गोष्टी या हिंदुत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. मला तर असं वाटतं की हिंदुत्वामध्ये जेवढी सर्वसमावेशकता आहे ती तर कोणामध्येही नाही आहे. म्हणून आम्ही हिंदू आहोत, आम्ही सर्वसमावेशक आहोत आणि म्हणूनच आम्ही विकास करू शकतो. आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांनी काय सांगितलं, विकास भी और विरासत भी. ती विरासत आमचं हिंदुत्व आहे आणि विकास हा आमच्या या विचारसरणीचा जो एक प्रगट अभिव्यक्ती आहे तो विकास आहे. सर, वेळ कमी आपल्याकडे. बाबत आपली संकल्पना काय? चर्चेच्या दरम्यान मांडली आहे, पण मला असं वाटतं की एक व्हायब्रंट शहर म्हणून आपण याला विकसित करू शकतो. हे खूप पोटेन्शियल भारतातलं म्हणजे महाराष्ट्रातलं नाही, पुढच्या काळामध्ये या छत्रपती संभाजीनगरला ओळखलं गेलं पाहिजे. आज तुम्ही बघा, भारतामध्ये आपण जेव्हा विचार करतो ते महाराष्ट्रामध्ये नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर याचा प्रामुख्याने उल्लेख होतो. पण तीच पोटेन्शियल मुंबईसारखी आणि पुण्यासारखी ओळख मिळवण्याचं पोटेन्शियल हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ते पोटेन्शियल मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आणायचं.
बिलकुल सर. यानंतर अगदी 40 सेकंदामध्ये एक रॅपिड माझ्या मनातला एक जस्ट आत्ता आलेला प्रश्न जर- सर. सर एक म्हणजे हायपो सॉरी तुमचं डिमोशन नाही करत सर, तुम्ही असंच प्रमोशन तुमचं हो ही श्रींच्या चरणी इच्छा. सर डिमोशन तुमचं करायचा विचार अजिबात नाही, पण जर महापौर झालात. माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं मी महापौरी राहिलो आहे. महापौराचा आणि नगरसेवकाचा जॉब फार डिमांडिंग आहे, कारण लोकांना तो हवा असतो, छोट्यातल्या छोट्या कामाकरता तो रिस्पॉन्सिबल असतो. नाली चोक झाली तरी तोच रिस्पॉन्सिबल असतो, लाईट बंद पडला तरी लोक त्याला शिव्या देतात. त्यामुळे मी काल सांगितलं की महापौर आणि नगरसेवक या 2 पदांवर राहिल्यानंतर गमतीने सांगतोय की माझा अनुभव, कोण नगरसेवक बनतो, ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक बनतो, आणि ज्यांनी मागच्या जन्मी महापाप केलं तो महापौर बनतो. पण हा गमतीचा भाग जरी बाजूला ठेवला तरीही छत्रपती महानगरपालिकेमध्ये बघा, पालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्सपरन्सीचा अभाव मला पाहायला मिळतो. देयर इज नो ट्रान्सपरन्सी. ही ट्रान्सपरन्सी आणावी लागेल, हे करप्शन संपवावं लागेल, त्याशिवाय शहराचा विकास होऊ शकणार नाही. त्यामुळे तो एक बदल मात्र मला महापौर म्हणून करायचा. पण इतक्या दिलखुलासपणे आमच्या प्रश्नांना उत्तरं दिली, म्हणजे आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलतो आहोत असा कुठेही भास आम्हाला झाला नाही. इतक्या आपुलकीने आपण आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. म्हणून पटकन 30 सेकंदात थोडेसे गमतीशीर, कदाचित विचार करायला लावणारे आणि कदाचित अडचणीत आणणारे प्रश्न. फायर आहे, मराठवाडा की विदर्भ? महाराष्ट्र. भारत की हिंदुस्तान? अखंड भारत. मराठी की हिंदी? मराठीच. सोशल मीडिया की प्रत्यक्ष जनसंपर्क? प्रत्यक्ष जनसंपर्क. आणि लाडकी बहीण की लाडका भाऊ? लाडकी बहीणच. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, एक वेळ लाडका भाऊ तुमची साथ, की बहीण कधीच साथ सोडत नाही. या उत्तराशी तर आम्ही सगळ्या अगदी आणि आमच्याकडून तसं वचनही देऊ शकतो. संभाजीनगरकरांसाठी 15 जानेवारी निमित्ताने, मतदानाच्या निमित्ताने आपलं काही आवाहन? नगरच्या नागरिकांना माझं आव्हान आहे, गेल्या काळात आम्ही केलेलं काम तुम्ही बघितलेलं आहे. या शहराच्या विकासाची तळमळ आणि शहराच्या विकासाचा रोडमॅप आमच्याकडे आहे, हे देखील तुम्ही बघितलं. आम्ही मतं ही विकासाच्या मुद्द्यावर मागतो आहोत, हे देखील आपण अनुभवलेलं आहे. त्यामुळे येत्या 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर वासियांनी मतदानाला जावं. जिथे कमळाचं बटन दिसेल, कारण एकाला 4 मतं द्यायची आहेत, त्यामुळे कन्फ्यूज न होता जिथे जिथे कमळाचं बटन दिसेल ते कमळाचं बटन त्या ठिकाणी दाबावं. आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमतासहित या ठिकाणी आमचा महापौर बसवावा. 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, 16 तारखेपासनं 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा माझा शब्द आहे. धन्यवाद सर. अतिशय हसत खेळत आणि सहजपणाने माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी साधलेला संवाद आणि शहराची